थांब हे लाव पहिले. हे घुसव पहिले. अरे हे काय नक्की तू काहीच कर, तू फक्त बोलत राहायचं. माईक त्याचं तसं चालू राहणार. नमस्कार, माझं नाव सिद्धेश संतोष अंगेकर. मी आता नवीन शिकतो. माझे मार्गदर्शक शिक्षकाचे नाव सतीशची काळे सर आहे. मी डिस्ट्रिक्ट अहिल्यानगरवरून आलेलो आहे. माझ्या उपकरणाचे नाव स्मार्ट स्कूल बॅग आहे. दप्तराची जे मुलासाठी खूप भेडसावणारी सगळ्यात मोठी समस्या आहे. त्या कारणास्तव आपण ही बॅग बनवलेली आहे. या बॅगच्या खालच्या साईडला पाहिलं तर आपण वीक सेन्सर बसवलेला आहे व ते आपण स्क्रीन बसवलेली आहे. बॅटरी चार्ज काढण्यासाठी आपण सोलर पॅनल बसवलेले आहे. व आता सरकारने असं काही जार काढलेला आहे की एखादा मुलगा 40 किलोचा असेल तर त्याला 4 किलोचं दप्तर नेमून दिले आहे. पण मुलं अतिरिक्त बोजा आणतात. त्या कारणामुळे मुलांना पाठीचे विकार व असे अनेक आजार होतात. त्यासाठी आपण ही बॅग बनवलेली आहे. या बॅगमध्ये आपण आता सेट केलेला काटा 4 किलो आहे. आता आपण याच्यात 4 किलोचं दप्तर टाकलं तर आपल्याला समजते 4 किलो आहे. आणि 4 किलोचं थोडंसं पुढं गेलं तर OL दाखवतं, म्हणजे ओव्हरलोड दाखवत आहे. आपण चालू करूया. शून्य दाखव. सर इथं 0 दाखवेला आहे आपल्याला, आपण पाहू शकतो. आता आपण त्याच्यानंतर दप्तर टाकूया. तर आता 300 भरलेला आहे का? आता 3 किलो झालेलं आहे. हो. 3,900 म्हणजे 4 किलो. ओव्हरलोड दाखवेला आहे. आता तुम्ही पाहू शकता सर, हे ओव्हरलोड झालेलं आहे. आता म्हणजे आता याच्यात ते बघताय दप्तर की अजून कॅपॅसिटी नाही राहिलेली, अजून नका टाकू. असा आपला प्रयोग आहे. धन्यवाद सर. पुढचं कसं सुचलं त्याला की असं काहीतरी बॅग तर बनवायचा? आमच्या वर्गात मुलं असे आहे का, एक असे मुलं आहे की ते वाड्या वस्त्यांवरून येतात. मग त्यांचा पाठीला खूप दुखतं. पण त्यांचं अभ्यासात काही लक्ष लागत नाही. त्यावर मी आणि त्याच दिवशी म्हणजे मला त्याच दिवशी मला TV ला बातमी दिसली की एखादा मुलगा 40 किलोचा असेल, 4 किलो दप्तर असं नेमून दिले आहे सरकारने, पण मुलं अतिरिक्त बोजा आणतात. त्याच्यावर ते मला बातमी दिसली, म्हणजे GR दिसला. मग मी तो पाहिला. त्याच्यावरून मी निर्णय घेतला आपण असं दप्तर बनवूया. म्हणून मी असं दप्तर बनवलं. हे आपण इकडे एक बेल्ट लावलेला आहे. हे सर आपण पाहू शकतो, इकडे एक बेल्ट लावलेला आहे. या बेल्टचा वापर म्हणजे आता मोठे माणसं राहतात, त्यांना जास्तीचं सामान भरून येतं बारीक बॅगमध्ये. मग त्यांना जास्त सामान न होऊ म्हणून आपण ही बॅगेतलं सामान कमी करण्यासाठी बनवलेलं आहे. म्हणजे असं आपण बेल्ट लावला की आपल्याला समजते यो बेल्ट आपण लावतो, म्हणजे वजन कमी करतो. माझं नाव तन्मय रणजित मडावी. मी धामणगाव तालुक्यात आहे, डिस्ट्रिक्ट अमरावती. माझे मार्गदर्शक सर भावस्कर सर हे सिस्टीम बायवॅप सिस्टीम आहे, जेणेकरून की थंडीचे किंवा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जे धुकं वगैरे पडतात तर चालक कसं चालू गाडीमध्ये काच क्लीन करत असतात. तर सर आपण अशी एक सिस्टीम बनवली आहे की जेणेकरून ॲक्सिडेंट होण्याचे भरपूर टाळते. तुम्ही बघू शकता सर, इथे सेन्सर लावलेलं आहे. हे मॉइश्चर सेन्सर आहे. सेन्सरवरती पाणी किंवा धुकं वगैरे पडेल ते सेन्सर डिटेक्ट करेल आणि हे ऑटोमॅटिकली स्टार्ट होणार. जोपर्यंत काच पूर्ण क्लीन होणार नाही तोपर्यंत चालू राहील आणि क्लीन झाल्यानंतर सर हे ऑटोमॅटिकली स्टॉप होऊन जाणार, जेणेकरून की सर चालकांना वारंवार बटन चालू बंद करण्याची आवश्यकता नाही. आता सर तुम्ही बघू शकता, याला मला लागणारच 6 वोल्टचे एक मोटर लागलेली आहे, 2 वोल्टचं एक ॲडॅप्टर लागलेलं आहे. आणि सर दिल्लीला सर्वात जास्त स्कोप असल्यामुळे इथे या सिस्टीमचा वापर व्हायला पाहिजे. आणि कमी खर्चाची असल्यामुळे हे सिस्टीम सामान्य लोक त्यांच्या गाडीमध्ये सर हे इझिली फिट करू शकतात, जेणेकरून की एमर्जन्सी व्हेकल आहे, ॲम्ब्युलन्स, बसेस वगैरे हे पोलीस त्यांच्या गाडीमध्ये सर हे इझिली फिट होऊ शकतात. अशी सर हे सिस्टीम बायवॅप सिस्टीम
आता समज हो सर. आता औद्योगिकरणचा युग आहे. आता हा यंत्र मला पाहिजे 10,000 यंत्र. बरं, मग एक यंत्र किती प्रमाणे तुम्हाला देणार? म्हणजे तुम्हाला हे यंत्र हवं म्हणजे मी सर तुमच्या गाडी वगैरे कोणत्या व्हेकलमध्ये मी फिट स्वतः करून देतो. अच्छा, तो स्वतः मी फिट करून देणार. मग किती पैसे घेणार त्याचे? याच्या सर मग माझी कार आहे, बरोबर तर आहे, सर किंवा माझा एक आता- ट्रक आहे, हां ट्रक. ट्रकमध्ये फिट करायचं आहे. हो सर, ट्रकमध्ये आता कसं मोटर वगैरे थोडीशी जास्त ओल्डचीच असतात तर ते मोटर वगैरे थोडे त्यांच्या किमतीत असतात. आता सर मला मला याचे बनवायसाठी फक्त 300 रुपये खर्च आला. जसं आपण मोठ्या व्हेकलला लावू, बसेस झालं किंवा कोणतं पण ट्रक वगैरे झालं, त्यामध्ये सर कमसे कम 1900-2000 रुपयेपर्यंत खर्च येईल लावण्याकडे. बरोबर. हो. आणि दुसरं की तू काही वस्तू बनवलं तर ते विकण्यासाठी तुला गव्हर्नमेंटकडून परमिशन घ्यावं लागतं, यस. बरोबर. मग परमिशन आहे का तुझ्याकडे? नाही सर, आता परमिशन नाही, पण सर मी या मॉडेलला लवकरच पेटेंट करणार. हां, पक्का? हो सर. हां, हो. ते पेटेंट करायचं. कारण करायचं. जोपर्यंत तुम्ही तुमच्या नावावरती पेटेंट करणार नाही तोपर्यंत तू बनवून विकू शकत नाही, नाही सर. बरोबर ना. नाहीतर मी हा व्हिडिओ टाकला आणि कोणी दुसऱ्यांनी बघितलं तो लगेच हा बनवणार आणि तो विकायला सुरुवात करणार, त्याला सुरू करणार. हो ना. मेहनत कुणाची? तुझी. आयडिया कुणाची? माझी. तुझी. फायदा कोणाला? त्याचा. लगेच पेटेंट करून टाकायचं. हां, ठीक आहे. थँक्यू सर. I am from Anglo School, Nandurbar, and my guide teacher is Rizwan Khan Mukhtar Khan. My project is eco-friendly bioenzyme cleaning. हम लोग यूजुअली क्लीनिंग करने के लिए केमिकल क्लीनर्स का यूज़ करते हैं विच आर हार्मफुल टुवर्ड्स स्किन सप्लाई, जैसे कि एलर्जीज, इन्फेक्शन और रैशेज. एज वेल एज इंडिया एक ऐसी कंट्री है जहाँ पर ऑर्गेनिक वेस्ट ज़्यादा प्रोड्यूस होता है. अब इस दोनों प्रॉब्लम्स को देखते हुए आत्मनिर्भर और विकसित भारत से इंस्पायर होकर हमने इस प्रोजेक्ट को बनाया विच इज़ इको फ्रेंडली बायोएंजाइम क्लीनर. दिस प्रोजेक्ट इज़ बेस्ड ऑन द प्रिंसिपल ऑफ फर्मेंटेशन, जहाँ पर हमने सिट्रस फ्रूट्स जैसे कि ऑरेंजेस और लेमन्स की पील्स, उसके साथ जैगरी, गुड़ और पानी, तीनों को एक फिक्स्ड प्रपोर्शन विच इज़ 1:3:10 इस रेशो में हमने एक जार में फॉर अप्रॉक्सीमेटली 2 months इसे स्टोर किया. फिर फर्मेंटेशन प्रोसेस हुई एंड देन दिस बायोएंजाइम इज रेडी. इसे हम घर पर यूजुअल क्लीनिंग जैसे कि किचन फ्लोर्स, टाइल्स, मिरर्स इस पर क्लीन करने के लिए यूज़ कर सकते हैं. फॉर एग्जाम्पल दिस इज अनक्लीन टाइल, उस पर हमारा बनाया हुआ बायोएंजाइम में स्प्रे कर सकते हैं. We can see that how effectively it cleans. As well as हम इसे फिल्टर कर लिक्विड तो क्लीनर के तौर पर यूज़ करेंगे, लेकिन इसका अनफिल्टर्ड पार्ट वी कैन ऑल्सो यूज़ इट एज खाद या फर्टिलाइजर्स फॉर प्लांट. इसका यूज़ हम इंसेक्ट रेपेलेंट के लिए भी कर सकते हैं. जैसे लिजर्ड रेपेलेंट के लिए हमने इसमें अनियन ऑयल यूज़ किया. कॉकरोच रेपेलेंट के लिए स्मॉल अमाउंट ऑफ कैम्फर, कपूर, एंड फॉर मॉस्किटो रेपेलेंट वी हैव यूज्ड नीम ऑयल. और इसका इस प्रोजेक्ट का कॉस्ट भी बहुत लो. फॉर एग्जांपल अगर फार्मर इसे खुद से बनाना चाहे तो फॉर एग्जांपल अगर 5 लीटर तो ये घर पर 100 रुपीज़ में बनेगा, लेकिन अगर कमर्शियली हम उसे बाय करने जाए तो 700 to 1000 इसका प्राइस है. तो ये हमने हमारी जो स्कीम है आत्मनिर्भर और विकसित भारत, इससे इंस्पायर होकर इस प्रोजेक्ट को डिज़ाइन किया है. थैंक यू वेरी वो उतना बड़ा 50 ग्राम का ही है ना, 150 रुपये का आता है. सिर्फ वो 50 ग्राम का जो आप यूज़ मच. करें यस सर. 150 रुपये का आता और है. ये 5 लीटर सिर्फ 100 रुपीज़. तो ये मार्केट में तो अवेलेबल है ना, तो नया क्या है उसमें? सर ये हमारे घर का वेस्ट भी कम करता है. अच्छा. दैट इज ऑल्सो हमें अस्सलाम वालेकुम. मेरे मॉडल का नाम है स्मार्ट ट्रैफिक सिग्नल. मैंने ये मॉडल अंधे और मजदूरों के लिए बनाया है. जब अंधे और मजदूर लोग सिग्नल पार करते हैं तो उन्हें कई मुश्किल का सामना करना पड़ता है, इसलिए मैंने एक आसान तरीका अपनाया है जो मैं आपको करके दिखाऊंगी. मैंने फुटपाथ बनाया है और फुटपाथ के अंदर बड़ी रखी है. जब अंदर चलते आएगा इधर चलो तो फुटपाथ है तो चलेगा. तो ऐसे गाड़ी वगैरह सब जा सकते हैं.
और फिर जैसे अंधा भी रास्ता क्रॉस कर सकता है, फिर गाड़ी रुक ही रहेंगी इधर। और ये है पॉल्यूशन कंट्रोल, जो गाड़ी का धुआं भी आता है, और मैंने इसमें एग्जॉस्ट फैन लगाया है, पानी है और कपास है। जो गाड़ी का धुआं है जो इसके अंदर रखकर फिल्टर रखकर अच्छी धुआं इधर से बाहर आती है, इससे बीमारी नहीं हो सकती। कैसे आपको ये आइडिया है कि ऐसा कुछ बनाना चाहिए प्रोजेक्ट? थैंक यू। आपको कैसे ये लगा कि ऐसा कुछ बनाना चाहिए प्रोजेक्ट? सर ने बोला। अच्छा, ठीक आहे. नाव आहे मोबाईल पाळणा. पाळण्यामध्ये झोपलेल्या बाळाची दक्षता मोबाईलमध्ये करते. जसे बाळ झोपेतून उठल्यावर रडतो, ज्या रडण्याच्या आवाजाने साऊंड डिटेक्टरच्या द्वारे माहिती ब्लूटूथला जाते व ब्लूटूथद्वारे बजरला जाते. त्यामुळे बजर वाजायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला माहिती मिळते की बाळ झोपेतून उठलेला आहे. तसेच जेव्हा बाळ झोपेतून उठतो ते आणि रडतो, तिच्या रडण्याच्या आवाजाने पाळणा आपोआप हलतो आणि लोरी लागते, जेणेकरून बाळ शांत होण्यास मदत होते. आणि ॲपमध्ये याची माहिती आपल्याला मेसेज येतो की बाळ रडतो आहे, बेबी क्राईंग. यामध्ये मी वेट डिटेक्टरचा देखील वापर केलेला आहे. बाळाने सू किंवा शी केल्यास मुवमेंट डिटेक्टरचा देखील वापर केलेला आहे. बाळ जेव्हा हालचाल करतो तेव्हा सेन्सर वाजतो, जेव्हा आई आणि मेसेज येतो की मुवमेंट डिटेक्टेड. आई जेव्हा घरात कुठेही काम करत असेल तर मेसेज येऊ शकतो की तिला कळू शकते की बाळ उठलेलं आहे. तसेच यामध्ये वेट डिटेक्टरचा वापर केलेला आहे. बाळाने सू किंवा शी केल्यास सेन्सर्स वाजतात, ज्यामुळे आईला कळू शकते की बाळाने सू किंवा शी केले. ती जोपर्यंत साफ करत नाही तोपर्यंत सेन्सर्स वाजत राहतात. तसेच ॲपमध्ये बर्थ डेट फिक्स केल्यास बाळाची पोलिओ डोस, फर्स्ट वॅक्सिन आणि सेकंड वॅक्सिन कधी घ्यायची हे देखील आपल्याला कळते. त्यामुळे आपल्याला बाळाचे आरोग्य चांगले ठेवता येते. कसं सुचलं की असं काय बनवायचं, असा प्रोजेक्ट किंवा असं जे ॲप आहे? आमच्या ॲप तयार केले, चॅट जीपीटीवरून तयार केले. पण तुमच्या शाळेत कोडिंग आहे, कोडिंग शिकवतात? चॅट जीपीटीमध्ये आपण विदाउट कोडिंग पण ॲप तयार करू शकतो. ओके. नमस्कार सर, 53 राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले सहर्ष स्वागत. मी कुमार ओंकार पंकज राणे इयत्ता 10वीमध्ये शिकत असून प्रगत विद्या मंदिर रामगड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेचा विद्यार्थी आहे. आजच्या विज्ञान प्रदर्शनात आम्ही जी प्रतिकृती तयार केलेली आहे तिचे नाव आहे दिव्यांगांचा सोबती. तर सर, दैनंदिन जीवनामध्ये मानव जगत असताना अशा काही गोष्टींना सामोरं जातो की असे काही प्रसंग उभे राहतात ज्यावर आपल्याला उपाय मिळवावे लागतात. उदाहरणार्थ दिव्यांग व्यक्ती. दिव्यांग म्हटले की त्याच्यात अनेक प्रकार येतात, जसे की मुका, बधीर, आंधळा, अस्थिव्यंग असे दिव्यांगांचे अनेक प्रकार येतात. हे दिव्यांग जगत असताना सुद्धा दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. त्यातही असे काही दिव्यांग आहेत ज्यांनी आपल्या अशा प्रकारे लिहू शकतात. त्याच्यानंतर म्हणजे दिव्यांगांसाठी चित्र काढतेचा, याच्या साहाय्याने ते दिव्यांग व्यक्ती सहजरित्या चित्र काढू शकतात. त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी दात घासण्याचा, याच्या साहाय्याने ते दिव्यांग व्यक्ती सहजरित्या दात घासू शकतात. त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी तयार केलेला खाद्य खाण्याचा, याच्या साहाय्याने ते दिव्यांग व्यक्ती सहजरित्या खाद्य खाऊ शकतात. त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी तयार केलेला काटा चमचा, याच्या साहाय्याने ते दिव्यांग व्यक्ती सहजरित्या फळं व भाज्या खाऊ शकतात. त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी तयार केलेला फळं व भाज्या कापण्याचा हात, याच्या साहाय्याने ते दिव्यांग व्यक्ती फळं व भाज्या कापू शकतात. त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी तयार केलेला रंदा मारण्याचा, याच्या साहाय्याने ते दिव्यांग व्यक्ती सहजरित्या अशा प्रकारचे जाड लाकूड घासून पातळ करू शकतात. हे बघा सर, अशा प्रकारे अशा प्रकारे ते रंदा मारू शकतात.
त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी तयार केलेला संगणकीय हात. याच्या साहाय्याने ते सहजरित्या लॅपटॉप ऑपरेटिंग करू शकतात. आणि शेवटचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी वाद्य वाजवण्याचा. याच्या साहाय्याने ते दिव्यांग व्यक्ती सहजरित्या वाद्य वाजवू शकतात. वाजव. किती वर्षासाठी आहे रे बाळा दिव्यांग? तर समजा 5-6 वर्षाचा दिव्यांग असेल, 10 वर्षाचा, तर तर हा त्याच्यासाठी पाईप आपण छोटा करू शकतो. बरं. पण पाईपचा काही त्याला प्रॉब्लेम येणार नाही एवढा. आणि मोठे अगदी म्हणजे त्याच्याही पेक्षा मोठं असलं तर काय फक्त पाईप बदलावं लागेल. म्हणजे तुझी थोडासा संकल्पना महत्त्वाची आहे, बरोबर? याचं जे आहे ना साईज चेंज केला आणि तेच- त्याचं तेच वजन त्याला- तेच सांगता आलं पाहिजे. वजन हां, जे आहे ना वजन पण weight, कारण weight. 7 वर्षाचा मुलगा आहे त्याचं वजन उचलता वजन येत वजन नाही. वजन वेट पण चांगलं आहे. महत्त्वाचं आहे. हां, आणि समज मला असा घाऊक पाहिजे म्हणजे जास्त पाहिजे तर बनवून दिलं ना मला तो. सर हे बाजार म्हणजे बाजारासारखं नाही, हे प्रदर्शन आहे फक्त. म्हणजे तसं नाही. नाही नाही पेटंट आता समज येतात. समज हे बघ आता तू हे बनवलेलं आहे ना पण तू एकाच दिव्यांगासाठी फक्त बनवलं का? हो, एकाच प्रकारच्या दिव्यांगांसाठी. एकासाठी बरोबर ना, पण त्या प्रकारचे खूप दिव्यांग आहेत आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये. हां. तर तू एकाचपर्यंत राहणार का? दुसरा समज माझ्या शाळेत एका दिव्यांग आहे त्याला तू बनवून देऊ शकतो का? हो, देईन मी. किती पैसे घेणार? जास्त नाही, सगळं टाकाऊपासून आहे, त्यामुळे फक्त 200 नाही ना, प्रत्येक वेळी तुला टाकाऊ वस्तू भेटणार नाही. तू स्वतःसाठी किंवा आपल्या शाळेसाठी बनवलं बरोबर ना. मोठ्या प्रमाणात बनवायचं असेल तर तर हां. मग एक काम करायचं सपोज 1 मिनिट सर, सपोज मी तुझ्यासाठी मार्केटिंग करतो, कंपनी टाकतो, एक खूप पैसा इन्व्हेस्ट करतो मी. तुझा हा पेटेंट कितीमध्ये मला देणार सांग? पेटेंट मला देणार की रॉयल्टी घेणार? रॉयल्टी घेणार. हां, रॉयल्टी. रॉयल्टी घेणार. हां, खूप छान आहे तू. असं प्रोजेक्ट देखना अगर ओके सर.
माझ्या शाळेचे नाव छत्रपती संभाजी विद्यालय, मी धुळे येथून आलो आहे. मार्गदर्शक शिक्षकांचे नाव श्री एन एस पाटील सर. माझ्या प्रोजेक्टचं नाव मॅग्नेट ट्रेन आहे. मी या ट्रेनच्या बेसला मॅग्नेट्स लावले आहे आणि ट्रॅकला पण पूर्ण मॅग्नेट्स लावलेले आहे. मॅग्नेट ट्रॅकचे मॅग्नेट, ट्रेनच्या बेसचे मॅग्नेट, त्यांचे लाईक पोल आहेत. रिपल्शन होईल आणि ट्रेन हवेमध्ये फ्लोट होईल. त्या फ्लोटिंगमुळे रिफ्लेक्शन नसणार. रिफ्लेक्शन नसल्या की त्याचा स्पीड खूप जास्त राहील. जवळजवळ 600 किलोमीटर पर आवर पण त्याचा टॉप स्पीड आहे. आणि नॉर्मल ट्रेनपेक्षा सेफ पण आहे. तिचे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप कमी आहे. आणि पुढे मोटरसाठी इकडे मोटर्स लावली आहे, त्याच्यामध्ये बॅटरी आहे. कसं सुचलं हे असं काय बनवायचं? हां कसं सुचलं? आयडिया कशी आली तुझ्या डोक्यात? म्हणजे बुकमध्ये होतं. बुकमध्ये की चायनामध्ये आणि जपानमध्ये हे सुरू झालेले, पण इंडियामध्ये नाही आले, म्हणून मी हे तयार केलेले आहे. Sir, we have made paper from coconut coir. As you know, deforestation is happening because the normal paper we use is made of wood pulp, and to use that paper we have to cut down trees. So this is a better alternative we can use. So firstly, we collect the coconut coir from the mature discarded coconuts, which we can get from the temples and the nearby coconut centers. Then we separate the fibers from the coconut coir using the shredder. This works on solar and the fibers are passed into the soaking tank where they are soaked for 1 or 2 days in water, and natural wood ash is added in the tank to break down the lignin of the fibers. Fibers मध्ये lignin असतात, ते ब्रेक झालं की आपल्याला सेपरेट करायला ते इझी होईल. त्याच्यानंतर फायबर्स आर पास टू द बॉयलर. द बॉयलर बॉइल्स देम फॉर 2 to 3 hours, which further softens the fibers. मग ते ब्लेंडरमध्ये जातात. ब्लेंडरमध्ये त्याचा असा पल्प फॉर्म होतो. पल्प इज देन मिक्स्ड विथ वॉटर इन अ लार्ज कंटेनर. वी हॅव ॲडेड कॉर्नस्टार्च फॉर नॅचरल बाइंडिंग. कॉर्नस्टार्चच्या जागेवर आपण ॲलोवेरा पण ॲड करू शकतो आणि ॲलोवेराने पेपरला एक ग्लॉसी इफेक्ट येतो. फॉर द व्हेरियस कलर्स ऑफ पेपर वी कॅन ॲड बीटरूट फॉर द पिंकिश कलर्ड पेपर, द क्लोरोफिल ऑफ द लीव्स फॉर द ग्रीन कलर्ड पेपर, अँड द टर्मरिक फॉर द येल्लो कलर्ड पेपर. पेपर आपण बनवले ह्या अशा वुडनच्या मेशनी, म्हणजे वुडनची फ्रेम आहे, त्याला मेश लावलेली आहे, म्हणजे साडी लावलेली आहे. पेपर बनवण्यासाठी मी हे ह्याचे डिप करून काढेल, म्हणजे जो पल्प आहे पेपर तो वरती सेटल होईल आणि पाणी ॲक्सेस आहे तो निघून जाईल. मग मी तो क्लॉथवरती असं ठेवून स्पंजनी त्याचा एक्सेस वॉटर काढून घेईल, म्हणजे तो त्या क्लॉथला चिटकून जाईल आणि मी हे काढून घेईल. मग त्याला पेपरच्या शीटला सनी एरियामध्ये 1 ते 2 दिवस सुकवण्यासाठी ठेवायचं आणि तो सुकल्यावर काढून घ्यायचं. मग पेपर इज रेडी. This is the final paper made from the coconut coir. It has many applications. We had used it for gift wrapping, making envelopes, paper bags, diaries, bookmarks, photo frames, arts and crafts, etc. Thank you. And how you take this idea? By seeing the deforestation happening and seeing this coconut coir wasted, we thought of doing something and we researched about it and we implemented it. Okay, this is applicable for in cities only or village? Also in villages, but currently in India, no factory produces the paper made from coconut coir. Okay, It can be made in villages also. it can be made in village. Which? Mostly the region near the coastal areas like the Konkan area of the Maharashtra, in Goa, the islands, and also in Kerala, Tamil Nadu, West Bengal. I think this is too much costly. No sir, 50 paise to 1 rupees for one paper, as this is in a small scale, but when we open a large scale industry and we make the paper in big bulks, so our cost will be decreased. Thank you. नमस्कार सर, मी परभणी येथून आलेलो आहे. भारतीय बालिका मंदिर शाळा. माझ्या शिक्षकाचा नाव भोसुरीकर सरांनी मला मार्गदर्शन केलं कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेण्यासाठी. तुझं नाव? मी वरद भालेराव सर.
मी मिलिटरीसाठी एक AI डिफेन्स सिस्टम प्रोजेक्ट बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये ग्राउंड लेवल, एरियल आणि एरोस्पेस अशा तिन्ही लेवलवर काम केलेलं आहे. ग्राउंड लेवलसाठी रोवर डिझाईन केलेले आहेत, जे स्पेशली ह्याचे 2 व्हेरियंट आहेत, ऑफ रोड आणि ऑन रोड. ज्या रोवरमध्ये एक सेन्सिंग, जॅमिंग आणि बॉम्बिंग असे तिन्ही काम हा रोवर करतो. उदाहरणार्थ एनिमीची लोकेशन डिटेक्ट करणे, काय करत आहे, लँडमाइन डिटेक्ट करणं, गन डिटेक्ट करणं, असे विविध काम हा परफॉर्म करतो. ऑफ रोड व्हेरियंटवर मी ड्रोन अटॅच केलेला आहे. जे पण कंपोनेंट त्या ड्रोनच्या इनर बारमध्ये आहे ते पीसीबीच्या स्वरूपात ड्रोनवर लागलेलं आहे लाईट वेटसाठी, आणि जेव्हा अडथळा येईल तेव्हा ड्रोन ऑटो टेक ऑफ करून एरियलमधून डिफेन्स सिस्टम प्रोव्हाइड करेल. त्यानंतर एरियल आपण बोलूया. एरियलसाठी 2 आहेत, इंडोर एरियल आणि आउटडोर एरियल. इंडोरसाठी मी स्पेशली एक लो कॉस्ट ड्रोन डिझाईन केलेला आहे फॉर लो स्पीड, आणि आउटडोरसाठी स्पीड म्हणून फास्ट ड्रोन डिझाईन केलेला आहे. 60 किलोमीटर पर आवर पर्यंत जाऊ शकते. स्कॅनिंग, जॅमिंग आणि बॉम्बिंग असे तिन्ही वेगवेगळे असे तिन्ही वेगवेगळे काम हा परफॉर्म करतो. त्याच्यामध्ये नेटवर्क जॅमिंग झालं, स्कॅनिंग झालं, बॉम्ब ड्रॉपिंग करणं झालं, असे विविध काम हा परफॉर्म करतो. त्यानंतर आपण बोलूया एरोस्पेस लेवलकडे. एरोस्पेस लेवलमध्ये मी एअरक्राफ्ट आणि सॅटेलाइट डिझाईन केलेले आहे, जे की स्पेशली मिलिटरीच्या स्वरूपामध्ये डिझाईन केलेले आहे. एअरक्राफ्ट डिझाईन केलेला आहे, जो की स्कॅनिंग, जॅमिंग आणि बॉम्बिंग विथ पेलोड असा आपण काम करतो. ज्याच्यामध्ये हा लॉंग रेंज ड्रोन आहे, जो 28 किलोमीटर पर आवर 28 किलोमीटर जाऊ शकतो, आणि विथ 2 kg ऑफ पेलोड. आणि जर हाय कॅपॅसिटी असली बॅटरीची तर हा हाय सी रेटिंग, तर हा 96 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो विथ 3.5 kg ऑफ पेलोड. त्यानंतर सॅटेलाइट स्पेशली डिझाईन केलेले मिलिटरीसाठी, जे की वरून स्कॅन करणार एरियाला. आता उदाहरणार्थ XYZ दिशावर म्हणजे आपल्याला अटॅक करायचा आहे, तर तिथं त्या दिशावर आपण ह्याला सांगणार की लोकेट हो, आणि तिथलची जेवढी पण मिलिटरी बेसिस स्पेशल इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करण्याचं काम करणार. त्यानंतर इथे सर्व्हर बनवले आहे, ज्याच्यामध्ये जेवढा पण AI किंवा आपण म्हणू शकतो API जो चलत आहे त्याला हँडल करण्याचं काम हा सर्व्हर करतो. आणि इथे एक डेमो बघू शकता ऑब्जेक्ट डिटेक्शनचा, जो की ऑब्जेक्ट डिटेक्ट करतो. उदाहरणार्थ 120+ ऑब्जेक्ट तुम्ही टाकलेले आहेत, वेळेच्या कमतरतेमुळे 2 लाख प्लस ऑब्जेक्ट याच्यामध्ये बसू शकतात. पण ऑब्जेक्टला डिटेक्ट करण्यासाठी परमिशन पाहिजे. नाही, तो विदाऊट माझी परमिशन माझे फोटो घेतोय. नाही, फोटो घेत नाही, ते लाईव्ह डेमो दाखवतो. ओके ठीक आहे. पण एक प्रश्न आहे मला. आता फिलिस्तीन आणि इराणमध्ये सध्या हे उपयोग होत आहे, हा मग नवीन काय तुझं? हा सर, मी सांगतो ना. हा, तर मी तेच. त्याच्यातूनच एक आयडिया म्हणून आपण हा, म्हणू शकतो कारण की सध्या हे आहे डेव्हलप आहे पूर्ण, जे तू दाखवतोय ना हे सर्व आहे. आता मी वेगळं काय केलंय हे आपल्याला डिफरन्सच्या स्वरूपामध्ये हा. समजेल. तर ते जे ड्रोन आहेत ते फायबर ऑप्टिक ड्रोन आहे. स्पेशली फायबर ऑप्टिक म्हणजे असं केबल जे की एक सुरळीत कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतात, पण जर त्या ड्रोनच्या आणि आपल्या मधात जर आलं कोणी तर तो त्या सिग्नलला कट करू शकतो. म्हणजे विदाऊट रेडार किंवा विदाऊट एनी डिजिटल टेक्नॉलॉजी ते कम्युनिकेशन कट होऊ शकतं. पण मी याला स्पेशली वायरलेस बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे एकच ड्रोन असते जे की लॉंग रेंज आणि शॉर्ट रेंज असे असते, त्याच्यामुळे तिथं आपण म्हणू शकतो जाळं तयार होतं जेव्हा अनेक ड्रोन एकसाथ टेक ऑफ होतात, आणि ते क्रॅश होण्याचा एक चांगलाच म्हणजे 90% चान्स असतो. किंवा कारण फायबर ऑप्टिकचे जे केबल असतात ते पात्यामध्ये गुंतून खाली पडू शकतात, कारण एकदा तो स्ट्रेट नेला तर त्याला स्ट्रेटच निघावे लागते, इकडे तिकडे वळता येत नाही. इकडे तिकडे जरी वळाला तरी ते फायबर ऑप्टिकचं आपल्याला ब्लॉक करता येत नाही. त्याच्यामध्ये फायबर ऑप्टिक एक छोटा वाल लावलेला आहे, पण इनबिल्ड जे पीसीबी आहे त्याच्यामध्ये कम्युनिकेशनसाठी AI वापरलेला आहे, ज्याच्यामुळे कम्युनिकेशन देखील सुरळीत होते आणि ड्रोनच्या आपल्या मधात कोणीही राहत नाही. ओके, ठीक आहे, मान्य. हा. आता आपल्या बोटची संख्या खूप कमी होऊन राहिली आहे, तर ते संख्या कमी नाही झाली पाहिजे म्हणून आपण हा बोट सेवटा प्रोजेक्ट केला आहे. सर्क्युलर मुवमेंटला बदलून आपण स्क्वेअर मुवमेंट केला आहे रेडिएशनच्या, आणि जसं स्क्वेअरची लेफ्ट राईट साईड आणि ग्राउंडमधून गेले, लेफ्ट राईट साईड टावरच्या अंदरून गेली आहे. इथून तर पक्षी जात नाही, तर मी इथून पक्षी जातो, तर इथे नाही गेले म्हणजे जातो तर आपण त्याला थांबवू नाही शकत, म्हणून आपण हा बोट सेवा टावर प्रोजेक्ट केला आहे. जसं चित्र बिचामध्ये पक्षी येतील तर आपण भरतो असा वरती येते तो, पण मग पक्षी तर चालला नाही. इथं ह्या रेंजमध्ये इथून पक्षी निघून गेला आणि रेडिएशन खालतून चालू आहे, म्हणजे आपला सिद्धांत आहे तर त्याच्या शरीरावर तो रेडिएशन पडला नाही. पण याची डिस्टन्स किती ठेवली आहे तुम्ही? याची 9 सेंटीमीटर आहे आणि याच्या 34 सेंटीमीटर. नाही ते नाही, हे जे 2 टॉवर आहेत हा. त्यांची डिस्टन्स किती? सिटीमध्ये त्याची 200 मीटर हा. to पण पॉसिबल आहे का ते तेवढं? 150 मीटर आणि
गावखेड्यामध्ये विलेजमध्ये 5 किलोमीटर. पण तेवढं 5 किलो तेवढं सेन्स करेल का हो. 5 किलोमीटर खूप होतं ना. खूप आहे ना सर ते तर पेटेल त्याला या 5 आहे की नाही 5 किलोमीटर मध्ये कारण हे खांबे आहेत ना 500 मीटर वरती असतात ते मीटर हा 500 मीटर वरती असतात ते, अर्धा किलोमीटर. गावखेड्यामध्ये 5 किलोमीटरच्या अंतरावर राहतात ना आणि शहरामध्ये 200 मीटरवरच राहतात. कारण तिथं इंटरनेटची गरज खूप जास्त आहे म्हणून हा प्रोजेक्टमध्ये असं नाही नाही हे टॉवरची कॅपॅसिटी नाही डिस्टन्स जे असतो ना आपल्या इलेक्ट्रिकचा टॉवर बघितलं ना तर इलेक्ट्रिकचे जे टॉवर असतात ना मोठे बरोबर आहे 11,000 व्होल्टेज त्यामध्ये लावतो बरोबर आहे ना त्याची डिस्टन्स 500 मीटर असते 500 ते 700. इलेक्ट्रिक टॉवर मोबाईल टॉवर हा मी समजलं मोबाईल टॉवर मधून पण हे डिस्टन्स केवढं पाहिजे 5 किलोमीटर खूप होतं. नाही 5 किलोमीटर खूप नाही होत कारण की आपलं गावखेड्यामध्ये एंटीना 5 किलोमीटर पासून इथून सिग्नल इथे पाठवू शकतो तर आपण सेन्सरला पण तसा डेव्हलप करू शकतो एंटीना सारखा का तो इथून सिग्नल इथं पाठवू शकतो. म्हणजे इन फ्युचर हो, तू तयार करणार आहे की 5 किलोमीटर सेन्स केलं पाहिजे ते करेल ना सर कारण की एंटीना आपलं सिग्नल पाठवू शकते तर तसं हिशोबाने डिझाईन केलं तर हा पण आपली सेन्सर जे वेव्ह असतात ते इथं पाठवू शकतो. थँक्यू सर. Good afternoon, I'm Smith from St. Joseph's and my supporting teacher's name is Mohamed. So here we have created a tessellated system of dyes inlaid with algae to help filter toxic chemical dyes and heavy metals out of water. So a tessellation is basically a geometric pattern formed by repeating one or more geometric shapes. These shapes cover a surface entirely, leaving no spaces. So we have taken inspiration from a leaf and created this style. So the gaps are filled with microalgae which are suspended within a biological scaffold of a seaweed derived hydrogen. This keeps the algae alive while also being completely biodegradable and recyclable. A hydrogen is basically a water-loving polymer. So with the help of this style, we have created an entire system. So as the wastewater flows through these channels, the water is subjected to a process called bioremediation, in which algae consumes and breaks down the pollutants in the environment. These deposit within their cell where they are stored. At some point, the algae will become saturated and will need to be replaced. Once saturated, the algae will be replaced with a fresh batch. So the base tiles, however, can be continually reused and refilled. So once saturated, the algae, this process will go on until the water is fully purified or the algae is fully saturated. Once saturated, the algae will be removed and then it will be processed to remove the heavy metal nanoparticles from their cells. Additionally, after this process, we can send it to an anaerobic digester to produce biogas. We can also convert it into liquid or solid fertilizer. Fresh water, which usually comes from textile industries, contains a huge amount of cellulose fibers. And so we will pass it to a hexagonal tessellated sieve to trap these cellulose fibers, which can further be used for paper making, hydrogel, etc. So that's it. Where are you from take this idea? Actually, sir, as we all know, algae absorbs heavy metals and pollutants through the bioremediation process. But this often occurs that when algae is used for this process, the water does not reach every part of it. So we use the idea of leaves tessellated venation to distribute the water flow equally. So all the algae can be used to purify the water.